प्रचार रंगला, मतदान ईव्हीएम बंद झालं आणि आता येत्या 4 जूनला ईव्हीएम मशीन्स उघडणार आणि कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। महाराष्ट्राचंच नाही तर यावेळी देशही महाराष्ट्राकडे डोळे लावून बसला आहे, कारण महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षात संपूर्ण देशाला राजकारणाचा ॲक्शन मूव्ही दाखवला, जो की आतापर्यंत पडद्यावर आलेल्या चित्रपटांनाही मागे टाकेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता याच बियॉन्ड इमॅजिनेशन राजकारणाचा या 48 मतदारसंघातील उमेदवारांवर कसा परिणाम होणार, कोणाला जोर का झटका बसणार आणि कोण या चुरशीच्या लोकसभेत स्वतःला सिद्ध करणार याचाच एक अंदाज आपण आज बांधूयात। चला तर मग लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवर 48 मतदारसंघातील निकालाचं काय हे आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, 48 मतदारसंघांपैकी पहिल्या 2 टप्प्यातील निवडणुकांचा अंदाज घ्यायचा झाला तर 19 एप्रिलला झालेल्या पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, भंडारा, गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघात निवडणुका पार पडल्या। म्हणजेच विदर्भातून महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याला सुरुवात झाली। यातला महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या नागपूर लोकसभा मतदारसंघात यंदा नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी दुहेरी लढत पार पडली। नितीन गडकरी हे जरी दिग्गज नेते असले तरी आपल्या तळागाळातील संपर्कानं शेवटच्या 2 दिवसात विकास ठाकरे यांनी विकासमय वातावरण निर्माण केलं। त्यामुळे नागपुरात यंदाची निवडणूक ही कॅबिनेट मंत्री पदावर असणाऱ्या गडकरींसाठी कडवी ठरण्याची शक्यता आहे। असं असलं तरी नितीन गडकरी हेच इथून विजयाचं कमळ फुलवणार असल्याची दाट शक्यता आहे। मात्र विकास ठाकरे आणि नितीन गडकरी या दोघांच्या मताधिक्यात यावेळी जास्त फरक नसेल असं देखील एकूण वातावरणावरून लक्षात येतं। आता दुसरा मतदारसंघ म्हणजे नागपूरला लागून असणारा रामटेक लोकसभा मतदारसंघ। काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा ऐनवेळी अर्ज बाद झाला आणि त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना इथून उमेदवारी मिळाली, तर महायुतीनं काँग्रेसमधून शिंदे गटात सामील झालेल्या राजू पारवे यांना इथून उमेदवारी दिली। मात्र ऐनवेळी उमेदवारीची माळ गळ्यात पडल्यानं श्यामकुमार बर्वे यांची कोंडी झाली। पर्यायानं काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा हा राजू पारवेंना होऊ शकतो अशा चर्चा असताना राजू पारवे हेच इथून विजयी होणार असल्याचा अंदाज यावरून निघतो। आता चंद्रपूर हा या 5 मतदारसंघातील सर्वात चुरशीचा मतदारसंघ ठरला, कारण इथं भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी आव्हानात्मक लढत झाली। एकीकडे सुधीर मुनगंटीवार यांचं काम होतं तर दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जाण्याची सहानुभूती प्रतिभा धानोरकर यांच्या मागे बघायला मिळाली। त्यामुळे या दोघांमध्ये इथं विजयी होण्याचं 50-50% चान्सेस आहेत। यातही काही फरकाने सुधीर मुनगंटीवार यांची बाजू भक्कम असू शकते, पण प्रतिभा धानोरकरांना डावलून चालणार नाहीच। आता चौथा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेतेंविरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान अशी लढत झाली। यावेळी इथलं वातावरण काहीसं भाजप विरोधी दिसून आलं। असं असलं तरी इथं देखील अशोक नेते यांना भाजपचा देशातील करिश्मा तारून नेऊ शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। या दोघांमध्ये विजयाचे अंतर जास्त नसेल हे मात्र नक्की। तर भंडारा गोंदिया मतदारसंघात यावेळी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेढे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली। या मतदारसंघात मोठा अटीतटीचा सामना रंगला असून या मतदारसंघात 2004 पासून कोणाला दुहेरी विजय साकारता आलेला नाही, परंतु सुनील मेढे यांना आधीच इथला संभाव्य विजयी उमेदवार म्हणून पसंती मिळत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे पहिल्यांदाच इथं प्रवाहाविरुद्ध जाऊन भाजप उमेदवार सुनील मेढे हे विजयी होऊ शकतात असं दिसतंय। यानंतर महाराष्ट्रातला दुसरा टप्पा हा 26 एप्रिलला पार पडला। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, नांदेड आणि परभणी अशा 8 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता। यातल्या विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यात पहिल्यांदाच शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा थेट सामना दिसून आला। यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र खेडकर तर शिंदे गटाकडून सलग चौथ्यांदा प्रतापराव जाधव यांना संधी दिली गेली आहे। आता इथला इतिहास बघितला तर इथे पूर्वीपासून फक्त बाळासाहेब ठाकरे यांची जादू बघायला मिळाली आहे। यामध्ये यावर्षी इथं 2 शिवसैनिकांमध्ये लढत झाली असली तरी बाळासाहेबांचं नाव हे शिंदे गटाकडे आहे। त्यामुळे प्रतापराव जाधव यावर्षी विजयाचा चौकार साधणार असल्याची संभाव्य शक्यता वर्तवली जात आहे। यानंतर अमरावती लोकसभा हा यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ, कारण नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश, बच्चू कडू यांचा त्यांना झालेला विरोध, यातून प्रहारचा स्वतंत्र उमेदवार, यामुळे इथं चांगलीच रंगत आली आणि सोपी वाटणारी उमेदवारी नवनीत राणांसाठी अवघड झाली। त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध प्रहारचे दिनेश बुब अशी निवडणूक रंगात आली। म्हणूनच नवनीत राणा आणि दिनेश बुब या दोघांच्या भांडणात इथं बळवंत वानखेडे यांच्या विजयाची संभाव्य शक्यता वर्तवली जात आहे। तरी देखील इथं भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणा
यांच्या विजयासाठी मोठे कष्ट घेतले। आता इथल्या अल्पसंख्याक आणि दलित मतांच्या निर्णयात दोघांपैकी कोण बाजी मारतं ते येत्या काळात स्पष्ट होणारच आहे। तर अकोला मतदारसंघात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपचे अनुप धोत्रे आणि महाविकास आघाडीमधून काँग्रेसचे अभय पाटील अशी तिहेरी लढत पार पडली। कुठेतरी वंचित आणि काँग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा हा भाजपच्या उमेदवाराला होण्याची दाट शक्यता आहे। तसंच संजय धोत्रे यांच्या कामाचा फायदा आणि त्यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट बघून यावेळी अनुप धोत्रे हे अकोल्यातून विजय साकारू शकतात असं बोललं जात आहे। आता वर्धा लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास महात्मा गांधींच्या कर्मभूमीत तिसऱ्यांदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार यावर सध्या मतमतांतरे सुरू आहेत। कारण यावेळी वर्ध्याचा गड राखण्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा रामदास तडस तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते। आजपर्यंत रामदास तडस हे जातीय समीकरणाच्या आधारावरच निवडून आले आहेत, परंतु कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अमर काळे यांच्या मागे समाजाचा पाठिंबा उभा राहू शकतो। त्यामुळे वर्ध्यातही मोठी लढत आहे। मात्र 2014 पासून खासदार असल्यानं रामदास तडस यांचा जनसंपर्क आणि त्यांची लोकप्रियता यावेळी काठावर का होईना पण त्यांना विजय मिळवून देऊ शकते। आता हिंगोली लोकसभा मतदारसंघावर येऊ। विद्यमान खासदारांना पराभूत करण्याची खासियत असणारा हा मतदारसंघ यावेळी महायुतीतील गटबाजीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। त्यामुळे इथं बाबूराव कदम विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिवाजीराव जाधव अशी तिरंगी लढत झाली। या अंतर्गत गटबाजीचा आणि बंडखोरीचा फटका हा बाबूराव कदमांना बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे इथून काही मतांच्या फरकानं नागेश पाटील आष्टीकर यांचं पारडं जड होऊ शकतं। शेवटच्या क्षणी चक्र फिरलं तर बाबूराव कदम हे विजयी होऊ शकतात याकडे आपली नजर असेलच। पण विदर्भातील यवतमाळ वाशिम या मतदारसंघातही यावर्षी वेगळं चित्र बघायला मिळालं। कारण 1999 पासून सलग 5 वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला आहे। मात्र यावेळी त्यांचंच तिकीट नाकारण्यात आलं असून त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव सेनेचे उमेदवार संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। परंतु या मतदारसंघाचा फॅक्टर म्हणजे भावना गवळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं याचा कुठेतरी फटका राजश्री पाटील यांना बसू शकतो। तर वंचितने ऐन वेळी माघार घेतल्यानं संजय देशमुख यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली। त्यामुळे यंदा यवतमाळ वाशिममध्ये ठाकरेंची मशालच महायुतीसोबतचा त्यांचा अभेद्य गड तोडणार आणि महाविकास आघाडीला तो मिळवून देणार अशी संभाव्य शक्यता आहे। आता परभणी लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला मानला जातो। मात्र यंदा शिवसेनेत फूट पडल्यानं परिस्थिती जरा वेगळी आहे। त्यातच या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात ताकद आहे, परंतु जिल्ह्यातील बहुतांश नेते हे अजित पवारांच्या मागे गेल्यानं इथं महायुती भक्कम झाली आहे। यातच महायुतीनं रासपच्या महादेव जानकरांना इथून उमेदवारी दिली। गेल्या 2 टर्मपासून शिवसेनेचे संजय बंडू जाधव हे खासदार आहेत, मात्र त्यांनी कोणतंही ठोस काम केलेलं नाही। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही प्रमाणात वातावरण होतं। मात्र जिल्ह्यात धनगर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं तसंच भाजपनं पूर्ण ताकद जानकरांच्या मागे लावल्यानं महादेव जानकर यांचा काठावर विजय निश्चित मानला जातोय। आता दुसऱ्या टप्प्यातला सर्वात सोपा मतदारसंघ तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ। कारण अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं यंदा इथे भाजपचा विजय निश्चित केला आहे। अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून भाजपनं नांदेडमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली। तर दुसरीकडे काँग्रेसनं माजी आमदार वसंतराव चव्हाणांना उमेदवारी जाहीर केली। नांदेड ज्यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला होता तेच यावेळी भाजपवासी झाले। किंबहुना इथं काँग्रेसची म्हणावी तशी ताकदच उरली नाही। त्यामुळे प्रतापराव चिखलीकर हे इथून शुअर शॉट निवडून येणार असंच मानलं जात आहे। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातले मतदान ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि हातकणंगले ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे 11 मतदारसंघ होते। यातला सगळ्यात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे पवारांची पावर असणारा बारामती। आता इथली समीकरणं बघितली तर 2009 पासून इथं सुप्रिया सुळे खासदार असल्या तरी त्यांच्या यशात अजित पवारांचा मोठा हात होता। परंतु यावेळी मात्र अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिले। त्यामुळे नक्कीच इथं सुप्रिया सुळे यांची जागा धोक्यात आहे। बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे इथं शरद पवारांना सहानुभूतीचं फळ मिळून सुप्रिया सुळे इथून अत्यंत कमी फरकानं का होईना निवडून येतील असा प्राथमिक अंदाज अनेक जण लावत असले तरी सुनेत्रा पवारांनाही कमी लेखून चालणार नाही। येत्या 4 तारखेला बारामतीमध्ये आपल्याला एकदम काटेकी टक्कर बघायला मिळेल यात शंकाच नाही। मात्र काठावर का होईना सुनेत्रा पवार विजयी होतील
अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर धाराशिवमध्ये यावेळी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आणि ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत पार पडली। निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरुवातीला खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा निवडून येतील असा अंदाज सर्व टीव्ही चॅनल्सने व्यक्त केला होता, परंतु भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच निवडणूक एकतर्फी न होता अटीतटीची झाली। त्यामुळे कोण विजयी होणार हे छातीठोकपणे सांगता येत नसलं तरी शेवटी काही भागात ओमराजे निंबाळकरांनी आघाडी घेतल्याच्या चर्चा धाराशिवमध्ये दिसून आल्या आहेत। त्यामुळं आता या दोघांपैकी कोणीही निवडून आलं तरी दोघांमध्ये फक्त 25 ते 30 हजारांचंच अंतर असू शकतं असं बोललं जात आहे। तर रायगडमध्ये मशाल चिन्ह घेऊन यंदाच्या लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते उमेदवार म्हणून रिंगणामध्ये होते, तर त्यांना टक्कर देण्यासाठी दुसरीकडे अजित पवार गटातून महायुतीचे म्हणून उमेदवार असलेले सुनील तटकरे यांनी जोरदार खिंड लढवल्याचे पाहायला मिळाले आहे। परंतु इथेही शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बंडाचा सुनील तटकरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पूर्वीपासूनच कोकण आणि शिवसेना हे समीकरण राहिलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा आणि शरद पवार यांच्या सभेचा अनंत गीते यांना फायदा होऊ शकण्याची चिन्हे रायगडमध्ये तरी दिसून येत आहेत। तर सांगलीमध्ये यावेळी संजय काका पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत झाली असली तरी खरी लढत ही भाजप विरुद्ध बंडखोर अशीच आहे। प्रारंभी एकतर्फी वाटत असलेली ही लढत काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या बंडखोरीने अंतिम क्षणी चुरशीची झाली। त्यामुळेच इथं विशाल पाटील यांच्या बाजूने कौल असला तरी मतविभाजनाचा फटका बसून संजय काका पाटील हे अत्यंत कमी फरकाने इथे आपली हॅट्रिक साधू शकतात। तर महाविकास आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। तर महायुतीत भाजपनं अजित पवार गटाशी तह करत ही जागा आपल्या वाट्याला घेतली आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली। 2019च्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा झालेला पराभव आणि आपल्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची मतदारांना घातलेली भावनिक साथ यामुळे इथं तुतारी वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तरी देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपने इथं पूर्ण शक्ती पणाला लावली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा अंदाज घ्यायचा झाल्यास महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सोडून भाजपने इथून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं इथं आजी माजी शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी रंगली आणि नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत पार पडली। नारायण राणे हे इथले दिग्गज नेतृत्व आहे। इथल्या अनेक भागांवर राणेंचं निर्विवाद असं वर्चस्व आहे। शिवाय नारायण राणे यांनी या भागात बराच विकास केला आहे। त्यात विभाजनामुळे इथं ठाकरेंना ताकदीसाठी संघर्ष करावा लागतो आहे। म्हणूनच या दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत असून नारायण राणे इथे पहिल्यांदा कमळ फुलवू शकणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। स्वतः छत्रपती हे रिंगणामध्ये असल्यामुळे इथं महायुतीनं संजय मंडलिकांसाठी प्रचंड ताकद पणाला लावली। मोदींनी इथं सभा घेतली, मात्र संजय मंडलिक यांनी सभेदरम्यान छत्रपतींविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या 4 टर्म ही जागा आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या महायुतीला पुन्हा विजयश्री मिळणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपतींचा वंशज असल्याचा फायदा देखील इथं शाहू महाराज छत्रपतींना होऊ शकतो असं बोललं जात आहे। तर कोल्हापूरला लागून असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यावेळी वेगळाच रंग अनुभवायला मिळाला, कारण महायुतीकडून धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लढण्यास नकार दर्शवल्यानंतर शिवसेनेने सत्यजित आबा पाटील यांच्या रूपानं महाविकास आघाडीतर्फे उमेदवार दिला। याच उमेदवारीतून मतविभाजनाचा फायदा महायुतीला होईल अशी आशा आहे, परंतु सत्यजित पाटील सरुडकर यांच्या रूपाने तगडा उमेदवार समोर आल्यानं महायुतीची गणितं बिघडली आहेत। तरी देखील शिंदे गटाचे धैर्यशील माने इथे फार थोड्या फरकानं बाजी मारतील असं मानलं जात आहे। आता जाऊयात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये। तर या मतदारसंघात यावेळी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीकडून तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा इफेक्ट माढा, सांगोला आणि करमाळा या तालुक्यात चांगलाच जाणवला। या तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी मराठा आरक्षणामुळे आपला राग सत्ताधारी भाजपवर काढल्याचं चित्र दिसत होतं। त्यामुळे निकालाचा अंदाज वर्तवणं असं अवघडच आहे। तरी देखील माढ्यातील वारं हे राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या दिशेनं घोंगावताना दिसून येत आहे। तर लातूरमध्ये यावर्षी भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे नरसिंह उदगीरकर यांच्यामध्ये तिरंगी लढत पार पडली। विशेष म्हणजे लातूर हा असा एकमेव मतदारसंघ आहे त्यांचा अंदाज सहजपणे वर्तवण्यात येत आहे।
लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे निवडून येणार असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे। असं का? तर लातूरची सद्य परिस्थिती बघता यावर्षी वंचितच्या एंट्रीने इथे महाविकास आघाडीला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे। या एकूण परिस्थितीवरून इथला सुधार शृंगारे यांचा विजय पक्का मानला जात आहे। आता तिसऱ्या टप्प्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ। सोलापूर मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा राम सातपुते यांना मैदानात उतरवलं आहे। त्यामुळे सोलापूरची झुंज ही यावर्षी कडवी बघायला मिळाली। स्वतः नरेंद्र मोदी यांनी यावेळी राम सातपुते यांच्यासाठी सभा घेतली, तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी, शरद पवार यांनी इथे आपली सभा गाजवली। त्यामुळे या दोघांमध्ये आता कोण विजयश्री मिळवणार याचा अंदाज बांधणं अवघड आहे। यातही राम सातपुते हे देखील पहिल्यांदा निवडून येणार असल्याचं बोललं जात आहे, तर त्याच समान पातळीवर प्रणिती शिंदे या देखील पहिल्यांदा लोकसभा गाठणार असल्याच्या चर्चा आहेत। आता चौथ्या टप्प्यातील निवडणुकांचा अंदाज घ्यायचा झाला तर 13 मेला चौथ्या टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव, रावेर, नंदुरबार, पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी या 11 मतदारसंघांमध्ये लोकसभेचा उत्सव पार पडला। यातला सर्वात गाजलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी शिवसेनेचे 2 उमेदवार आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात लढत होती। मागील निवडणुकीत मतांचे विभाजन होऊन इम्तियाज जलील निवडून आले होते, तशीच परिस्थिती याही वेळी आहे का? परंतु यावेळी ठाकरे गटाच्या मागे असलेली सहानुभूती त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचं पारडं थोडं वरचढ वाटत असलं तरी गेल्या 2.5 वर्षात पालकमंत्री म्हणून संदीपान भुमरे यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत, याचाही त्यांना फायदा होऊ शकतो। त्यामुळे या मतदारसंघात दोघांची विजयाची शक्यता ही 50-50% आहे। याला लागूनच दुसरा मतदारसंघ असणारा जालना लोकसभा मतदारसंघ, यामध्ये यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे विरुद्ध अपक्ष मंगेश साबळे अशी तिरंगी लढत झाली। गेली 25 वर्ष एक हाती वर्चस्व असणाऱ्या दानवेंच्या जिल्ह्यात यावेळी मराठा आरक्षणाने धुडगूस घातला। याचा परिणाम नक्कीच त्यांच्या मतपेटीवर झाला। तरी देखील इथून दानवेच पुन्हा निवडून येणार असल्याचं मानलं जात आहे। बीड मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। या ठिकाणी महायुतीकडून माजी मंत्री पंकजा मुंडे या रिंगणात उतरल्या आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवले। सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत जसजशी पुढे गेली तशी रंगतदार ठरली। यावेळी जातीयतेचे तीव्र पडसाद इथं बघायला मिळाले। इथला मराठा समाज बजरंग सोनवणेंच्या मागे उभा दिसून आला। त्यामुळे इथलं यावेळेसचं चित्र सांगणं अवघड जरी असलं तरी काही मतांच्या फरकाने पंकजा मुंडे निवडून येतील असा अंदाज वाटतोय। तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये यंदा महाविकास आघाडीकडून उभाटा गटाचे करण पवार आणि महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील यांचं बंड भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली। मात्र स्मिता वाघ यांच्या मागे महायुतीची भक्कम ताकद उभी राहिली। त्यात जळगाव मतदारसंघानं नेहमीच भाजपला कौल दिला आहे। अशा परिस्थितीत उन्मेष पाटील जरी करण पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असले तरी इथून स्मिता वाघ विजयी होण्याची शक्यता दाट आहे। जळगावला लागूनच असलेला रावेर लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघात यावेळी भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली। ऐनवेळी एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडत सुनेचा प्रचार हाती घेतल्यानं इथं मोठा ट्विस्ट आला। श्रीराम पाटील एकाकी पडले। असं असलं तरी त्यांनी कडवी झुंज दिली, परंतु इथला इतिहास बघता इथून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं रक्षा खडसे निवडून येतील असाच अंदाज आहे। तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा आपला गड राखण्यासाठी डॉक्टर हिना गावित महायुतीकडून मैदानात आहेत, तर त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने यावेळी त्यांच्या विरोधात माजी मंत्री के.सी. पाडवी यांचे पुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली। त्यामुळे नंदुरबारची लढत आता डॉक्टर विरुद्ध वकील अशा उच्च शिक्षित नेत्यांमध्ये तुल्यबळ बघायला मिळाली। मात्र या आदिवासी क्षेत्रावर गावित कुटुंबाचा प्रभाव बघता इथून थोड्याफार फरकानं हिना गावित यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। आता पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कधी नव्हती तेवढी चुरस यंदा झाली। वास्तविक पारनेरचे आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढतील असं वाटतही नव्हतं, पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आणि झालंही तसंच। जर लंके उमेदवार नसते तर डॉक्टर सुजय विखे पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असते, पण त्यामुळे निवडणूक कशी जिंकायची याचा अनुभव पाठीशी असलेल्या विखे पाटील घराण्याला मात्र ही निवडणूक तशी सोपी गेली नाही। किंबहुना या मतदारसंघात कोण निवडून येईल याचा अंदाज बांधता येणं अवघड आहे। अहमदनगर जिल्ह्यातीलच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं देखील असंच काहीसं चित्र आहे, कारण यावेळी इथे शिर्डी लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे तर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात आहेत।
तर या दोघांना टक्कर देण्यासाठी उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसमधून फारकत घेत वंचितकडून उमेदवारी घेतली। त्यामुळे यावर्षी उत्कर्षा रूपवते यांनी घेतलेली एंट्री आणि शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांची असलेली प्रसिद्धी दोघांपैकी कोणाच्या तरी पथ्यावर पडणार हे नक्की। त्यात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं पारडं काहीसं जड वाटत असलं तरी भाऊसाहेब वागचौरेंचा जनसंपर्क त्यांना नडू शकतो। त्यामुळे इथं दोघांमध्येही बरोबरीची संधी आहे। तर पुण्यामध्ये यावेळी पारंपरिकरित्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली असून भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे। रवींद्र धंगेकर यांनी 2019च्या कसबा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य घेत इतिहास घडवला होता। अगदी तशीच किमया करत ते आता लोकसभाही जिंकतील या आशेवर काँग्रेसने इथून त्यांना उमेदवारी दिली आहे। यातच वसंत मोरे यांनी देखील पुण्याच्या लोकसभेत उडी घेतली। त्यामुळे इथली लढत अजून चुरशीची झाली। वसंत मोरेंच्या एंट्रीचा अन्य दोन्ही उमेदवारांवर परिणाम होणार असला तरी इथला धंगेकरांचा दरारा बघता त्यांना विजय मिळण्याची शक्यता आहे। मात्र पुण्याचा पारंपरिक मतदार मोहोळांच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी उभा राहिला असेल तर ही निवडणूक महायुतीच्या पथ्यावर पडेल। तर मावळ लोकसभेत यंदा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना रिंगणात उतरवलं गेलं। विधानसभेच्या नजरेनं इथं महायुतीची मोठी ताकद आहे। मात्र श्रीरंग बारणेंवर इथला ग्रामीण भाग नाराज असल्याच्या चर्चा आहेत। पण इथलं महायुतीचं वर्चस्व तसंच शहरी भागातील मतांच्या जोरावर इथून श्रीरंग बारणेच आघाडी घेण्याचे चान्सेस जास्त आहेत। चौथ्या टप्प्यातला शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिरूर मतदारसंघ। या सगळ्यात शिरूर या मतदारसंघात पवार काका पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी निवडणूक पार पडली। शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध 3 पंचवार्षिक गाजवलेले शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांमध्ये मोठी लढत झाली। विशेष म्हणजे कोल्हे यांना तगडं आव्हान देण्यासाठी अजित पवारांनी आढळरावांच्या रूपानं शिंदे सेनेतून उमेदवार आयात केला। मागच्या निवडणुकीत थोड्या फरकाने हरलेले आढळराव पाटील पुन्हा एकदा मैदानामध्ये आहेत। तरी देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांची क्रेज त्यांचं काम बघता तसंच शरद पवार यांच्याप्रती असलेली सहानुभूती बघता यावेळीही तेच बाजी मारण्याची शक्यता आहे। आता चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील शेवटचा 5वा टप्पा मुंबई क्षेत्रातला असून धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण आणि ठाणे अशा एकूण 13 मतदारसंघांच्या निवडणुका 20 मे रोजी पार पडल्या। यामधला धुळे मतदारसंघात यंदा काँग्रेसतर्फे नाशिकच्या माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव या उमेदवार आहेत। तर महायुतीच्या वतीने भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। डॉक्टर शोभाताई बच्छाव या बाहेरच्या असल्यानं धुळ्याच्या स्थानिक काँग्रेसनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला नाही। त्यामुळे त्यांना प्रचारात बऱ्याच अडचणी आल्या। शिवाय गेली 15 वर्षे इथून सुभाष भामरे निवडून येत आहेत। यावेळीही तेच बाजी मारणार असल्याची शक्यता आहे। तर दिंडोरी हा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित मतदारसंघ असून यावेळी इथं महायुतीच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर बगरे यांच्यामध्ये लढत झाली। इथं महायुतीसोबत शरद पवारांची देखील मोठी ताकद आहे। शिवाय या मतदारसंघात माकपच्या लाल बावट्याची मोठी ताकद आहे। माकपचे जीवा पांडू गावित यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं त्यांची ताकद इथं वाढली। मात्र केंद्रातील कॅबिनेट मंत्रीपद, केलेली विकास कामं या जोरावर कमी अधिक फरकानं इथं डॉक्टर भारती पवारच विजयी होणार असल्याचं मानलं जात आहे। यानंतर नाशिक शहरात यावेळी सलग 2 टर्म खासदारकी भूषवण्याचा विक्रम करणारे हेमंत गोडसे हे आपल्या 3ऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत। तर त्यांचा हा विजयरथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे मैदानात आहेत। तर महायुतीकडून अपेक्षा भंग झाल्यानं शांतिगिरी महाराजांनी स्वबळावर अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरला आहे। त्यामुळे नाशिकची लढत आता मोठी प्रतिष्ठेची झाली आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल आणि याचा धोका मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो। मात्र नाशिकमध्ये मनसेची मोठ्या प्रमाणावर ताकद असल्यामुळे मनसेचा बिनशर्त पाठिंबा हेमंत गोडसेंच्या जमेची बाजू आहे। तर राजाभाऊ वाजेंच्या सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान पार पडल्यानं त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणूनच नाशिकचा निकाल सध्या तरी गुलदस्त्यामध्ये बघायला मिळतो आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गावित यांना डावलत भारतीय जनता पक्षानं ही जागा आपल्याकडे खेचून घेतली आणि तिथून निष्ठावंत असलेल्या हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली। तर उभाटा सेनेने यावेळी भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे। या दोघांना टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडीनं देखील रिंगणामध्ये उडी घेतली आहे। इथला इतिहास बघितला तर इथं बहुजन विकास आघाडीचं मोठं प्रस्थ आहे। त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही। म्हणूनच सगळ्या भागात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होत असताना इथे हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी बाजी मारू शकतो। यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपनं विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध अपक्ष उमेदवार निलेश आप्पा सांबरे असा तिहेरी सामना भिवंडीमध्ये पार पडणार आहे।
परंतु 10 वर्ष खासदारकी भूषवून देखील पाटील मतदारसंघात फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत असं इथल्या जनतेचं मत असल्याचं समजतं। दुसरीकडे म्हात्रे यांच्यासाठी भिवंडी जिंकणं सोपं नाही, कारण महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व अजूनही नाराज आहे, कारण इथं राष्ट्रवादीची तेवढी ताकद नाही। याचा फटका त्यांना बसू शकतो। त्यामुळे भिवंडीमध्ये दोघांचेही 50-50% असे चान्सेस आहेत। तर कल्याणमध्ये यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे महायुतीकडून उमेदवार आहेत, तर त्यांना शह देण्यासाठी शिवसेना उभाटा गटाच्या वैशाली दरेकर या येथून रिंगणामध्ये आहेत। शिंदेंचं एक हाती वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे 2 वेळा खासदार झाले असून त्यांना आपली हॅट्रिक साधण्याची अपेक्षा आहे। तर शिवसेनेचा सर्वात ताकदीचा मतदारसंघ ठाणे, या ठाण्यातून उभाटा गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के यांच्यामध्ये लढत झाली। विभाजनानंतर हे ठाकरे गटातच राहिल्याने ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासाठी नवा चेहरा निवडून आणणं खूप महत्त्वाचं आहे। परंतु ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती आणि कुठल्याही वादापासून दूर असणारी त्यांची प्रतिमा, तिथून राजन विचारे यांनाच पुन्हा संधी देणार असल्याची शक्यता आहे। यानंतर भाजपचा बालेकिल्ला असणारा मुंबई उत्तर मतदारसंघ, या मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत त्यांच्याऐवजी पियुष गोयल तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या भूषण पाटील यांना मैदानात उतरवलं आहे। परंतु हा मतदारसंघ भाजपचा सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। म्हणूनच पहिल्यांदा पियुष गोयल यांना या मतदारसंघातून संधी दिली गेली आहे। त्यामुळे इथला राजकीय इतिहास बघता इथं पियुष गोयल यांना अगदी सोपा विजय मिळेल असं मानलं जात आहे। तर मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ हा यावेळी सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे, कारण इथून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे रिंगणात आहेत, तर उभाटा गटाकडून शिंदे गटातील गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे रिंगणात आहेत। त्यामुळे इथून बाप लेकच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। असं असलं तरी गजानन कीर्तीकर यांची झालेली कोंडी ही त्यांच्या मुलाच्या पथ्यावर पडू शकते आणि येथून उभाटा गटाचे अमोल कीर्तीकर निवडून येऊ शकतात। मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघात यंदा भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे। या मतदारसंघातील गुजराती समाज हा कायम भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र असल्यानं शिवसेना ठाकरे गटाचा मराठी मतदारांना एकवटण्याचा प्रयत्न सुरू आहे। निवडणुकीच्या निमित्त म्हणावे की काय, सध्या या मतदारसंघात गुजराती विरुद्ध मराठी असा वाद चांगलाच पेटवण्यात आला होता। याचा निश्चित परिणाम मतदानावर झाल्याची दाट शक्यता आहे। पंतप्रधान मोदी यांचा रोड शो देखील येथे पार पडला, परंतु त्याच्या आदल्याच दिवशी या भागात घडलेल्या दुर्घटनेमुळे मोदींच्या रोड शोवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। याचा परिणाम काही प्रमाणात कोटेचा यांच्या मतावर होऊ शकतो। मात्र इथली महायुतीची ताकद बघता इथं मिहिर कोटेचा हेच विजय होऊ शकतात असा अंदाज आहे। तसंच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या मैदानात उतरल्या आहेत। आता मुंबई उत्तर मध्यच्या मैदानात कडवी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण वर्षा गायकवाड यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे। उज्ज्वल निकम यांनी आपल्या वकिलीतून एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे। आतापर्यंत या जागी सर्वाधिक काँग्रेस विजयी झाली आहे। मात्र यावेळी दोघांमध्ये खूप कडवी लढत असून उज्ज्वल निकम यांची प्रसिद्धी बघता इथून त्यांना निसटता विजय मिळू शकतो। मात्र वर्षा गायकवाड यांची ताकद इथं मोठी असल्यानं शेवटपर्यंत सांगता येत नाही। दुसरीकडे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा, या लोकसभा मतदारसंघात यावेळी 2 शिवसैनिकांमध्ये लढत होत असून ठाकरे गटाकडून अनिल देसाई तर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। या मतदारसंघात दोन्ही गटाची ताकद समान जरी असली इथं महाविकास आघाडीत काँग्रेसला ही जागा हवी होती। मात्र वर्षा गायकवाड यांना दुसरा मतदारसंघ मिळाल्यानं त्यांनी इथला दावा सोडला। यात इथला उमेदवार जाहीर करण्यात उशीर झाल्यानं राहुल शेवाळे यांनी आधीच आघाडी घेतली होती। त्यामुळे इथलं वातावरण बघता राहुल शेवाळे यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। तर यानंतर मुंबई विभागातला आणि 48 मतदारसंघातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ। उच्चभ्रूंबरोबरच मध्यमवर्गीय असा संमिश्र असलेल्या या मतदारसंघात ठाकरे गटाकडून माजी मंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत हे मैदानामध्ये आहेत, तर शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचे समानपक्षीय बलाबल या मतदारसंघात आहे, परंतु इथल्या काही मतदारसंघांमध्ये ठाकरे घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे। याचा थेट फायदा अरविंद सावंत यांना होऊ शकतो। इथं मनसेची ताकद असली तरी अरविंद सावंत हे दिग्गज नेते आहेत। त्यांचा अनुभव पाहता यावेळीही तेच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं बोललं जात आहे। आता या एकूणच अंदाजावरून एक ढोबळ निष्कर्ष काढला तर पहिल्या 2 टप्प्यामध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे,
तर तिसऱ्या टप्प्यातील एकूण अंदाजावर आपल्याला एक ओघवता अंदाज येतो की तिसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीचं पारडं जरा जड भासतंय। त्यामुळं महाविकास आघाडीला स्वस्तात घेऊन चालणार नाही, तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये संमिश्र विजय दिसतो आहे। दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या 5 वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे। या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली, भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला। यानंतर गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्यानं भाजपनं राष्ट्रवादी फोडली असे आरोप त्यांच्यावर झाले। त्यामुळं या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्कीच महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्ता संघर्षामुळे इथं कुठल्याच आघाडीला एक हाती विजय उपभोगता येणार नाही। आम्ही आमचा अंदाज सांगितला, आता तुम्ही तुमचं मत कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।